मॉर्निंग मैत्रिणींनो, आत्ता वाजले सकाळचे 6:15 आणि मी मुलीसाठी टिफिन बनवते. तर आज आहे फ्रायडे. सो जसं की इंग्लिश स्कूल ना ज्यांची मुलं आहेत त्यांना माहिती असेल की फ्रायडे म्हणजे त्यांच्यासाठी जंक फूड स्पेशल डे असतो. तर मग आहे पास्ता आणि आलू टिक्की. त्याच्यासाठी मी हा पास्ता बॉईल करून घेतलेला आहे. थोडंसं तेल टाकून पाण्यामध्ये बॉईल केलेलं आहे. तर मी आता पास्ता बनवते आहे आणि आलू टिक्कीसाठी आलू बॉईल करायला ठेवलेले आहेत. तर ते बनवून घेते मी. पास्तासाठी बघा कांदा, टोमॅटो आणि अद्रक लसूणची पेस्ट आणि आपलं कॅबेज थोडंसं चिरून घातलेलं आहे. कॅप्सिकम वगैरे असते पण आता सध्या नसल्यामुळे शॉर्टकट केलेले आहे मी. आणि पास्ता बॉईल झालेला आहे, आलू पण बॉईल झालेले. आलू बॉईल झालेले आहेत आलू टिक्कीसाठी. हा बघा पास्ता. त्याच्यामध्ये मी मेयोनीज वगैरे काही नाही टाकत, कारण की मेयोनीज वगैरे तसंही चांगलं नसतं हेल्थसाठी. तर मी साध्या पद्धतीने करते. हा माझा पास्ता रेडी आहे. टिक्कीसाठी आलू बॉईल झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे थोडासा चाट मसाला, धना पावडर, हळद, मीठ आणि थोडंसं लाल तिखट, कोथिंबीर आणि कांदा. तर आता मी आलू टिक्की बनवते. टिफिन तयार आहे. पास्ता टिफिनमध्ये पॅक केलेला आहे आणि ही आलू टिक्की इकडे पॅक केलेली आहे. आता बॉटल भरून आवरून घेते मुलीचं तोपर्यंत. स्कूलसाठी माझी मुलगी रेडी होत आहे. तिच्या 2 वेण्या घालायच्या, त्या वेण्या बांधून देते मी तोपर्यंत. वगैरे झाली. आत्ताच पूजा करून घेतली. आज फुलं आणले होते. खाली आमच्या पार्किंगमध्ये फुलाचं झाड आहे, तिथून मी आज फुलं आणले होते. पूजा करून घेतली. किचन वगैरे बघा तुम्ही बघू शकता. भांडी वगैरे घासून झालेले आहेत. फरशी वगैरे सगळं क्लीन केलेलं आहे मी. घर एकदम स्वच्छ चकाचक झालेलं आहे. तर आज फ्रायडे आहे. तर फ्रायडे म्हटलं की स्पेशल आमच्याकडे असतं चिकन, कारण की आम्ही दुसऱ्या कुठल्याच दिवशी चिकन खात नाही. फक्त एक दिवस खातो आठवड्यातून, तो म्हणजे फ्रायडे. चिकन, मटन किंवा नॉनव्हेज जे काही आहे तर ते आज मी बनवणार आहे. तर आता बनवते मी नॉनव्हेज. हे चिकन आणलेले आहे 1/2 किलो बारीक कट करून. आणि हा एक खिमा. माझ्या मुलाला खिमा आणि पोळी खूप आवडते, किंवा तो असं खिमा खातो. तर त्यामुळं हे खिमा बनवण्यासाठी हा असं बारीक कट करून आणलेला आहे खिमा चिकन. त्यासाठी कांदा, टोमॅटो वगैरे घेतलेला आहे, लसूण आहे. तर नॉनव्हेजच्या भाजीच्या वाटणासाठी मी खोबरं घेतलेलं आहे आणि फुटाणे आहे. तर त्याचा मसाला बनवते. इकडं चिकन सूपची तयारी केलेली आहे. त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, खोबरं याची पेस्ट आणि कांदा टाकलेला आहे. तर थोडं तो परतून घ्यायचा चांगला लालसर. ह्याच्यामध्ये आता हळद, धना पावडर आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये चिकन टाकून 2 शिट्ट्या घ्यायच्या, म्हणजे सूप छान बनतं. बनवलेला आहे चिकन किमा, म्हणजे जस्ट लाईक आपली बुर्जी असतो, थोडंसं नाही का चिकनला बारीक 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 चॉप. त्याच्यामध्ये मी जास्त मसाले नाही टाकलेले, कारण की माझ्या मुलाला असंच आवडतं प्लेन. ते आपल्यासाठी नाही, लहान मुलांसाठी, म्हणून मग स्पेसिफिक असं बनवलेलं आहे. आणि ही बनवलेली आहे चिकनची रस्सा भाजी. आता भाकरी बनवलेल्या आहेत, बघू शकता. भाकरी, भात आणि याच्यामध्ये चिकन सूप आहे. तर अशा प्रकारे सकाळचा सगळा स्वयंपाक झालेला आहे. सांगितलं होतं मी, चहा ब्रेकफास्ट असा काही प्रकार नसतो माझ्याकडे, कारण की एवढी सगळी कामं आवरल्यानंतर खूप भूक लागते. तर मग डबल जेवण करण्यापेक्षा मी नाश्ता आणि जेवण करण्यापेक्षा जेवणच प्रेफर करते. तर मी जेवण करत आहे. भात बनवलेला आहे इंद्रायणी, चिकनची रस्सा भाजी आहे, कांदा आहे आणि भाकरी आहे. आता जेवण करते. फ्रॉम होम होतं, त्यामुळं आज घरूनच काम केलं. आता मुलं शाळेतनं वगैरे आलेले आहेत, त्यांचं आवरायचं आहे आणि त्यांचं खाणं पिणं हे सगळं चालूच आहे. आता हा माझ्या मुलांनी बघा कसं सगळं घरभर पसार करून टाकलं. स्कूलच्या बॅगा कशा टाकून दिल्या, तर ते सगळं आवरायचं आणि मग रात्रीच्या स्वयंपाकाला परत सुरुवात झालं. आता जस्ट घर वगैरे आवरून घेतलं पूर्ण. मुलं बघा कसं शाळेतनं आले की नाही का कपडे वगैरे सगळे घरभर टाकतात, बॅग वगैरे. आता पूर्ण घर वगैरे, संध्याकाळची वेळ आहे, तर एकदा सगळं स्वच्छ झाडून घेते आणि मग स्वच्छ राहतं. नंतर आत्ता जर नाही झाडलं ना मुलं आणखीन घाण करतात. मुलं असेल ना खरंच घर खूप घाण होतं, कारण की मुलं कुठलंही काही काढतात आणि पूर्ण घरभर पसारा करून ठेवतात. बघा हे आमचं काय चाललं आता. फ्रीजवरती गाडीची ड्रायव्हिंग चालू आहे आमची. किचन बघू शकता तुम्ही, सकाळी केवढं स्वच्छ होतं, आता सगळं पसारा होऊन बसलेलं आहे किचनवर.